जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12,000 क्रेटची झाली आणि बाजारभाव 250 ते 300 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे। अर्थात संकरित व्हरायटीचा हा बाजारभाव आहे। गावठी टोमॅटोला 150 ते 250 रुपयाचा बाजारभाव मिळतोय। सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप नाराजी व्यक्त करतोय। अधिकचा बाजारभाव मिळायला हवा। सध्या टोमॅटोला होणारा खर्च म्हणजे खत, औषध, बी बियाणं, मांडव उभं करण्यासाठीचा खर्च, वाहतुकीचा खर्च, टोमॅटो उत्पादक शेतकरी आतबाट्यामध्ये आहे। व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्या। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी गावठी टोमॅटोला 150 ते 200-250 रुपयाचा बाजारभाव आहे आणि संकरित व्हरायटीला 250 ते 300 रुपयाचा बाजारभाव आहे। एखादं वक्कल 350 रुपयापर्यंत गेलेलं असेल। या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप आतबाट्यामध्ये आहे। व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात, दुवा घ्या, अधिकचा बाजारभाव मिळायला हवा। अर्थात व्यापारी सुद्धा शेतकरीच आहे। कधी कधी त्यांना सुद्धा अधिकच्या दराने माल घेतल्यावर लॉसमध्ये विकावा लागतो, परंतु त्यांचे पण पैसे कधी कधी होत असतात। शेवटी हा नाशिवंत माल आहे, दोघांचे नुकसान होत असतं। आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ नमस्कार, आज 25 फेब्रुवारी 2026 काय बाजारभाव झाला? बाजार काय 100 पासून तर 200, 250, 300. 100 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत। 300 रुपयाला कुठली विक्री झाली? 300 रुपयाला ती कोणती हो? विरांग. आणि गावठी टोमॅटोला भाव? गावठी काय 100 पासून तर 150, 200. 200, 250, 250। आता मला सांगा, बाजारभाव डाऊन झालेले आहेत, टोमॅटोच्या फळाची गुणवत्ता खराब झालेली आहे, बागा उलगत आलेल्या आहेत। व्यापारी बांधवाकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? काय आता नाही म्हणजे व्यापाऱ्यांकडनं लुटमार होते का? शेतकऱ्यांची फसवणूक होते का? दर पाडले जातात का? व्यापारी ग्रुपिंग करतात का? नाही, तसं काही नाही. जे व्यापाऱ्यांबद्दल काही तक्रार नाही? तर जे बाजारात आहे त्याप्रमाणे घेणार ना माल। तुमचं काय नाव? समाधान नाही पुढे. तुम्ही कुठून येता? त्याच्या वेळी जे व्यापाऱ्यांबद्दल काही तक्रार नाही। शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावी? कधी कधी मोठा माल, बारीक माल एकत्र येतो। माल सॉर्टिंग करताना शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये थोडंसं बाचाबाची पण होते। शेतकरी म्हणून तुम्ही शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? काय मालाचं ग्रेडिंग व्यवस्थित करायचं, मीडियम, भुगी, शॉर्टिंग जर चांगलं। मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केटला काय नाही, चांगलं आहे काम, चांगले। संजयराव काळे, बाकी संचालक मंडळ यांच्यावर काय सूचना? काय नाही आता अलबेल सगळं। गोलब साहेब, तुम्ही काय सांगाल? शेतकरी बांधव व्यापाऱ्यांबद्दल नेहमीच चांगलं बोलतात, कारण व्यापाऱ्यांचं देखील काम चांगलं आहे। आज 25 फेब्रुवारी 2026 रोजी गावठी टोमॅटो कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय विक्री झाली? गावठी टोमॅटो साधारणतः 125 पासून 250 रुपयापर्यंत विकले। जे गावठीमध्ये थोडेसे कमी कलर असणाऱ्या मालांना थोडीशी मागणी चांगली आहे, कारण सावळी व्हरायटी अशी आहे तर तिला टेम्परेचर जास्त सहन होत नाही, त्याच्यामुळे ती नरम पडते। तर शेतकऱ्यांनी थोडेसे कमी कलर साऊचे माल तोडले तर बरं होईल। आणि जी गावठी टोमॅटो आहे, म्हणजे सॉरी, जी संकरित टोमॅटो विरांग आहे, अथर्व असेल, 108 असेल, किंवा ज्या ज्या संकरित व्हरायटी त्याला बाजारभाव काय? संकरित व्हरायट्या 150 पासून 250 होत्या, जे मॉलला किंवा एकदम चांगल्या क्वालिटीचे मला 250 पासून 300, 311 असे गेले। आज 350 रुपये सुद्धा एखाद दोन वकलं गेलेली आहेत। 300-350 पर्यंत गेले असतील, 350 तर नाही गेलं। बरं, बाजारभाव कधी वाढतील, काय होईल? बाजारभाव वाढायला साधारणतः 1 महिना जाईल, कारण काय होतं, आपण जिकडं माल बाहेरच्या राज्यामध्ये पाठवतो तिथं अजून लोकलचे माल चालू आहेत, ते लोकल जेव्हा संपन तेव्हा आपल्याकडची मागणी थोडीशी वाढन। आता ज्या मालाची प्रतवारी डाऊन आहे किंवा त्याला तिरंगा जास्त आहे, म्हणजे तो माल बहुधा ज्यूसला जातो, तर ज्यूसला व्यापारी काय भाव टोमॅटो घेतात? ज्यूसचे बाजारात 70-75 काही 80 रुपये घेतले, पण ते एक चांगले जे माल इकडं तिकडं जायचे, जे माल फेकायला जायचे, त्या मालाला कमीत कमी आणायचा तोडायचा खर्च शेतकऱ्याला मिळतोय। तसं तर नाहीच परवडत, पण ठीक आहे। आता शेतकरी बांधव टोमॅटो विक्री करायला आणत असताना मोठा माल, लहान माल लेबरकडनं थोडाफार मिक्स होतो, आणि मग बाजारभाव डाऊन झाले की व्यापारी तेवढंच कारण शोधतात की बघा माल मिक्स आहे, कमी बाजारभावाने टोमॅटो आम्हाला द्या, आणि मग शेतकरी नाराजी व्यक्त करतात। वस्तुस्थिती काय असते आणि शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? काय होतं, ज्या वेळेला बाजार डाऊन असतात त्यावेळेला एकतर शेतकऱ्याला पण पैसे नाही मिळत, आणि एकतर पुढे विक्री स्लो असल्यामुळं व्यापाऱ्याला पण पैसे नाही मिळत। साधारणतः चांगले बाजार 400च्या पुढे जर बाजार असले
तर दोघांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, तोपर्यंत नाही. कारण काय आले, टोमॅटो पिकवणं पण इतकं सोपं नाही राहिलं आता. एकरी खर्च 1.5 लाखापासून 2 लाखापर्यंत जातात. शेतकऱ्यांना या उन्हाचा, वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. पिकांसाठी फवारणी 3-4 दिवसाला घ्यावं लागते. त्याचं कॉस्टिंग पण खूप मोठं झाले. मजुरीचे प्रश्न आहेत, मजूर मिळत नाही. त्याच्यामुळं त्यांचे पण साहजिकच आहे, थोडंसं दुःखी होणं या बाजारात साहजिकच आहे. जगाचा पोशिंदा तो बळीराजा खूप काबाड कष्ट करतो. सध्या सूर्य आग ओकतोय, प्रचंड उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोच्या बागा जगवणं, वाढवणं, जोपासना करणं, संगोपन करणं खूप अवघड जातं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटोवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे, व्हायरस वाढलेले आहेत. टोमॅटो हे नाशिवंत पीक आहे, अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. व्यापारी बांधव सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत. सध्या लोकल इतर राज्यामध्ये टोमॅटो सुरू असल्यामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम होतोय. एक महिन्याभरामध्ये हेच बाजारभाव राहतील असं व्यापारी बांधव सांगतायत. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा, का जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळेल आणि टोमॅटोचे 4 पैसे तुम्हाला मिळतील. पुन्हा एकदा मी शेतकरी बांधवांना सांगतोय, 25 फेब्रुवारी 2026 रोजी गावठी टोमॅटोला 150 पासून तर 200-225 रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि ज्या संकरित व्हरायटी आहेत म्हणजे प्रामुख्याने विरांग ते 200, 250, पावणे 300, एखादं वक्कल 325 रुपयापर्यंतची विक्री झालेलं आहे. जे दूरवरचे शेतकरी टोमॅटो इथं विक्रीला घेऊन येत आहेत, वाहन सावकाश चालवा. दुसरी गोष्ट, सध्या बिबट्याचा देखील उपद्रव वाढलेला आहे, ऊन आहे. बाहेरून ज्यावेळेस माल या ठिकाणी आणला जातो किंवा शेतकरी बांधवांना दिवसा पाणी भरायला जावं लागतं, बिबट्याचं दर्शन आता दिवसा देखील होऊ लागलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, स्वतःची काळजी घ्या. बाजारभाव थोडा पुढे मागे होईल, तुमचं नुकसान होतंय याची सगळ्यांना कल्पना आहे, पण स्वतः सेफ राहा, तर भविष्य काळामध्ये आपण 4 पैसे कमवू शकू. व्यापारी बांधवांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.